सर्वांना कशा झालं का जेवण वगैरे? हं? सूरज चव्हाणचं लग्न बघा यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेले आहेत, भरपूर व्हिडिओ आहेत. स्वप्नात पण विचार नसेल केला त्या सूरज चव्हाणनी की माझं लग्न असं होईल, मला एवढा छान बंगला मिळेल, हो की नाही? तर हा आशीर्वाद आहे आई वडिलांचा, देवाचा आणि त्याचा भोळेपणा, साधा निरागसपणा सांगायचा नव्हतो. शिळे तुकडे त्याच्या भाषेत तो सांगतोय की शिळे तुकडे आम्ही मिठाच्या बरोबर खाल्ले. तर असं आहे बघा. खूप चांगलं वाटलं की खूप खूप म्हणजे सामान्यातला सामान्य मुलगा तो आज बिग बॉसमध्ये विजेता झाला आणि त्याचं लग्न झालं. असंच असतं, माणसाला आशीर्वाद फार महत्त्वाचा असतो आणि आईवडिलांनी आशीर्वाद दिला ना तो कधीच वाया जात नाही. म्हणून तर लोक म्हणतात ना की काही नका देऊ, फक्त आशीर्वाद द्या. आणि लोक म्हणतात ना, सुखी हो, संपन्न हो, तुला तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत, असं बोलतात लोक, हो की नाही? म्हणून आयुष्यामध्ये ना आशीर्वाद घ्यायचे असतात, शाप नसते घ्यायचे. नेहमी माणसाने ना मोठ्या थोरांकडून आशीर्वाद मिळवाय, तो आशीर्वाद आपल्याला केव्हा पण कुठे पण कामी येतो, एवढं मात्र खरं आहे, माहिती का? आणि माणुसकी म्हणजे काय? फुलाला फुल जोडलं की त्याची फुलमाळ तयार होते, वातीला वात जोडली की त्याचा दिवा तयार होतो आणि त्याचा उजेड सगळीकडे पडतो. गोड शब्दाने माणसं जोडली जातात आणि माणुसकी निर्माण होते, हो की नाही? आयुष्यात ह्याच्यापेक्षा आणखीन काय करायचं? काहीच नाही करायचं. एवढंच केलं ना तरी खूप झालं. खूप मिळवलं तुम्ही, कमवलं तुम्ही. आणि शब्दाने शब्द गोड बोलले ना की माणसं आपोआप जवळ येतात आणि माणुसकी तयार होते. काय दिलं घेतलं ते पुरत नाही हो. तुम्ही मला वाटीभर कालवण दिलं, तुम्ही मला वाटीभर भाजी दिली किंवा एखादी साडी घेतली, ती मला पुरणारी नाही आहे आयुष्यामध्ये. कारण का? पुरतात ते 2 शब्द गोड. एखाद्याचा आजार दूर होतो डॉक्टर जेव्हा गोड बोलतो तेव्हा, हो की नाही? की होईल सर्व, करू, आपण प्रयत्न करू, हो की नाही? मग किती पण भयंकर असला आजार तर माणूस त्यातून थोडंसं तरी सावरतं. किती सोपं आहे ना जीवन, पण माणूस अवघड करून बसतं. कारण का? माणसाला अजूनपर्यंत त्यातलं सत्य कळालंच नाही. आणि कटू आहे पण सत्य आहे की माणसं जोडणं आणि माणसासारखं वागणं हे काही लोकांना जमत नाही. पण जमलं पाहिजे आयुष्यामध्ये, तरच तुम्हाला चांगलं म्हणतील. नाही तर तुम्हाला वाईट म्हणायला वेळ लागणार नाही. आणि वाईट म्हणतातच की नको बाबा, ती व्यक्ती फार वाईट आहे, ती व्यक्ती फार आपली म्हणजे सेल्फिश आहे, त्या व्यक्तीकडून आपल्याला घाणेरडंच ऐकायला भेटणार, म्हणून लोक दूर पळून जातात. तर असं वागू नका. समाजामध्ये राहताना आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, पण दुसरा जेवतोय ना, त्याच्या पोट भरतंय ना, तर तुमचं पोट देव कुठल्या प्रकारे भरेल आणि तो आशीर्वाद तुम्हाला कसा मिळेल हे तुम्हाला कळणार देखील नाही, हो की नाही? आमचं घरातलाच एक मुलगा आहे, माझाच मुलगा आहे. पगारातून दर महिन्याला, तुम्ही म्हणताल काय मोठेपणा सांगता, नाही, हे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे पण दाखवणार आहे. त्या दिवशी मी व्हिडिओ घ्यायचं विसरून गेले. व्हेज पुलाव असतो, गरीब म्हणजे म्हाताऱ्या माणसाला, आजारी माणसाला खाता येईल असा व्हेज पुलाव असतो. आणि ते पॅकेटं बनवून शिवाजीनगर, स्वारगेट, ज्यांना जिथं तिथं मिळेल, गाड्या आहेत, 3 गाड्या आहेत, पण ते गाडीवर जात नाही, 2 व्हीलरवर जातात. कारण का? गल्ली बोळ्यांनी फिरता येतं आणि स्वतः त्या माणसाच्या हातामध्ये ते पॅकेट देता येतं. हे खूप वर्षापासून करतात. आणि दर महिन्याला करतात. असं नाही की बड्डे आहे, हे आहे, असं नाही. दर महिन्याला त्यांचं ते कार्य चालू असतं आणि मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की दाखवणार आहे. पण तो योगायोग यायला पाहिजे, हो की नाही? आणि ते मला सांगत नाहीत की मम्मी आज आम्ही जेवण वाटप करणार आहेत म्हणून, कारण का मी व्हिडिओ बनवल म्हणून. वाटल्यानंतर सांगतात की मम्मी आज आम्ही जेवण वाटप केलं म्हणून उशीर झाला किंवा फोन केला नाही. तर असं आहे बघा.